तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अक्षय बदगुडे. एक 2 दिवसापूर्वी मी व्हिडिओ टाकला होता, 2 ते 3 दिवसापूर्वी, की आपण दुसुंदा भेंडीत तणनाशक मारायला म्हणून. तर तुम्ही रिझल्ट बघू शकता शेतकरी मित्रांनो. आपण पहिल्यांदा एकदा मारलं होतं, तेव्हा पण पाक जळालं होतं, तेव्हा काय गवत बारीक होतं. आणि खताचा अतिवापर असल्यामुळे या भेंडीला रानात जरा पहिलंच गवताचं रान खडकाचं असल्यामुळं दुसुंदा गवत आलेलं होतं. तर तुम्ही बघू शकता, हे गवताचं पूर्णपणे नायनाट झालेलं आहे. ही खुरपून घ्यायचं, अगर बाया लावून घ्यायचं म्हणलं तर ही काय सोपं नाही. आणि ह्याच्यात कुळव मारायचं म्हणलं तर हे भेंडीचं नुकसानी होत होती. बैल तर काय पाय देणार, ते बारका हाडरानं जर रोटरायचं अगर कुळवायचं म्हणलं तर ही फटं जे आहे ती पूर्णपणे वाकडं तिकडं झालं असतं. म्हणून आपण दुसऱ्या एकदा तणनाशक मारून घेतलं मित्रांनो. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता, पूर्णपणे काळाभंगर पडायला चालू आहे. तर सांगायचा उद्देश एवढाच की शेतकरी मित्रांनो, ह्याचं औषध काय लय महाग नाही आणि कमी खर्चात हे असं रान चकाचक होतंय. तर घ्या मारून, एक नंबर रिझल्ट आहे. तुम्ही बघू शकता समोरच आहे. बरी एक काकरी नाही, तुम्ही बघू शकता ही इकडं. आणि विशेष म्हणजे हे आपण भेंडीच्या बुडावर मारले, ही गवत दिसते का आतमध्ये. आणि हे भेंडीच्या बुडावर मारताना, ह्या गवतावर मारताना भेंडीच्या बुडावर देखील औषध गेलेलं आहे. तर भेंडीला काय झालेलं नाही. मी डिरिंग करून मारले, तर भेंडीचं तुम्ही बघू शकता हे वरी शेंडा फेंडा एक नंबर आहे. पण तुम्ही काय तसं करू नका. आपलं बारक्या पंपानं मध्ये बारका प्रेशर कमी करून जर मारलं तरी चालेल. तर हे बघू शकता तुम्ही, जबरदस्त एक नंबर जळले. बरं हीच नाही, इकडं बघू शकता तुम्ही, दाट गवत होता. हे बघा, दाट गवत होतं. हे गवत सुद्धा काय राहिलेलं नाही, पाक जळून खाक झाले. ही ह्याकडे तर तुम्ही बघू शकता बाबा, ह्या तिच्या कडेला पाक जळायला चालू झालेला आहे. आणि हे काय, ही भेंडीच्या बुडावर मारताना, ह्याच्यावर मारताना भेंडीच्या बुडावर गेलेला आहे, तर देखील काय झालेलं नाही. चांगला आहे, रिझल्ट चांगला आहे औषधाचा. ह्याच्या आधी आपण कधी वापरतच नव्हतं औषध, पण ह्या वर्षी वापरलं आहे आपण. पण जबरदस्त आपल्याला हे बघू शकता तुम्ही, माझ्या मागं सगळं हिरवगार झालेलं होतं, हे पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे कडापर्यंत. चला, धन्यवाद मित्रांनो.